आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आनंदी आरतीला समजावत असते आणि म्हणत असते, आरतीताई हे फार चुकीचं आहे. अगं, आपण आबा जाधवांच्या नाती आहोत. आपला स्वाभिमान आपण विकून इथे ह्या सगळ्या गोष्टी नाही करायच्या. अगं, हे बघ, आबांनी आत्तापर्यंत आपल्याला कोणती आणि कशी शिकवण दिली आहे ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? आबांनी आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवलंय, कोणाचाही मिंदेपणा घ्यायला नाही शिकवलं. आणि आज जर आपण कोणाचा मिंदेपणात जगणारा असेल तर हे फार चुकीचं आहे. आरतीताई, हे बघ, असं नको करायला. तुला एक गोष्ट सांगू का? तू कष्टाने पुन्हा एकदा परीक्षा दे. पुन्हा एकदा तू स्वतःच्या पायावर उभी राहशील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि तू हे सगळं करशील याची सुद्धा मला पूर्ण खात्री आहे. पण मला एक गोष्ट सांग, काही जरी झालं तरी सुद्धा जर तू इथे मालक साहेबांची मदत घेतलीस आणि त्यानंतर तू जर परीक्षा पास झालीस तर त्याचा काय उपयोग? आपल्याला आबांनी इथे फक्त आणि फक्त कष्ट करायला शिकवलं आहे. ही गोष्ट तू विसरून कशी काय चालणार आहे? असं आता इथे ती बोलू लागलेली असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता आरती म्हणत असते, आनंदी, खरं सांगू का, तुझ्यासोबत बोलून मला खूप छान वाटलं आहे. तिथे युगंधर आलेला असतो आणि युगंधर आनंदीचे विचार आणि आनंदीचे हे सगळे शब्द ऐकत असतो. आनंदी म्हणत असते, हे बघ, कष्ट कर, फळ नक्कीच मिळेल. आज तू इथे मालक साहेबांच्या वशिल्याचा वापर करून पुढे जाऊ शकतीस, पण भविष्यात त्याचं काय? हे सगळं अशा पद्धतीने करायला नको. काही जरी झालं तरी सुद्धा एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. हे बघ, आपण स्वाभिमानी आहोत. आबा जाधवांच्या आपण नाती आहोत. त्यामुळे कष्टाने केलेलं कधीही वाया जात नाही. असं आता इथे ती बोलू लागत असते. त्याचबरोबर आता इथे आनंदीने एवढं छान समजवलेलं असतं की युगंधरची कॉलर टाईट झालेली असते. आणि त्याचबरोबर आता बापू माईला म्हणत असतात, बघितलंस का ही पोरगी कशी आहे? अगं, स्वतः आंधळी आहे, पण स्वतः आंधळी असून सुद्धा ती इथे कशा पद्धतीने दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश पाडते, कशा पद्धतीने बहिणीला तिने समजवलं आहे. तुझ्या गोष्ट लक्षात येते काही? माई म्हणत असतात, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. खरं तर खऱ्या अर्थाने ही या घरची लक्ष्मी शोभते, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो इथे आता लगेचच दुसऱ्या बाजूला इथे आरती म्हणत असते, बरं ठीक आहे, मी येते आता आणि तू काळजी करू नकोस, मी सगळं व्यवस्थित करेल. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आता अभ्यास वगैरे सगळा व्यवस्थित करेल, असं म्हणून ती आता निघत असते. तेवढ्यातच युगंधर समोर ती असते. मग आता युगंधर समोर असताना लगेचच आपण पाहतो इथे आता ती थोडीशी शांत बसत असते आणि युगंधर समोर हात जोडून पुन्हा ती तिथून निघून जाण्याचं काम करत असते. जेव्हा ती निघून जाते त्यावेळेला खरं तर युगंधरला आनंदीचं कौतुक करायचं असतं, पण आनंदीचं कौतुक करायला पुढे जाणार तेवढ्यातच वरून शिल्पा खाली येताना दिसत असते. जेव्हा शिल्पा खाली येताना दिसते त्यावेळेला मात्र आपण पाहतो की इथे आता लगेचच युगंधर मात्र तिच्या खोलीमध्ये निघून गेलेला असतो. समोर आनंदी उभी असते. दुसरीकडे आपण पाहतो आरतीने मस्त अशी कोथिंबिरीची शेती केलेली असते आर्चीने, आणि तेवढ्यातच आरती आलेली असते. आणि आर्चीला आरती म्हणत असते, बघ तायडे, माझी कोथिंबिरीची शेती तयार झाली आहे. तू बघितलेस का कसली मस्त कोथिंबिरीची शेती इथे तयार झाली आहे? असं बोलल्याबरोबर लगेचच आता इकडे आरती म्हणत असते, वा वा वा, एवढी सगळी तयारी केली. पण मग आता ती म्हणत असते, काय ग, जातानी तर एखाद्याच्या मैतीला चालली आहेस अशा पद्धतीने तू घरातून निघली होतीस आणि आता तर अशा पद्धतीने तू परत आली आहेस. काय काय हे सगळं रहस्य काय? तेव्हा ती म्हणत असते, अगं, मी आनंदीकडे गेले होते. काय, तू दीदीकडे गेली होतीस आणि दीदीकडे गेल्यानंतर मला ह्या सगळ्या गोष्टी तू सांगितल्या सुद्धा नाही? ती म्हणायला लागली की अगं, आनंदीने मला एवढ्या गोष्टी समजावून सांगितल्या ना, तर त्यामुळे मी आता ना इथे कष्ट करून पुन्हा मुंबईला जाणार आहे, परीक्षा वगैरे देणार आहे, असं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, आबा, आता मात्र आबांचा राग आणि ह्या सगळ्या गोष्टी निघून जातील आणि सगळ्या गोष्टी निघून गेल्यानंतर आपल्याला ना फार आनंद होईल, असं सुद्धा ती बोलत असते.
आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की आता आबा आलेले असतात आणि आबा आल्याबरोबर आर्ची म्हणत असते, शैतान का नाम लिया और ए काय बोलतेस तू आबा? नाही ग, म्हणजे आपले डिअर आबा हजर झाले आहेत असं ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे माई मंदिरामध्ये जाऊन आलेले असतात आणि युगंधरच्या खोलीमध्ये त्याला प्रसाद देण्यासाठी जातात. युगंधर काय करतोयस? नाही माई काही नाही, फाईल विसरली होती एक घरी, तीच घेण्यासाठी आलो होतो. काय मंदिरात गेल्या होता वाटतं आज आणि माझ्यासाठी पुन्हा प्रार्थना वगैरे केली वाटतं? तेव्हा त्या म्हणत असतात, हो रे बाबा, हे बघ, आईचा जीव रे, आईचा जीव ही निसर्गाचीच देण आहे. पोरावर तिचा जीव किती असतो हे तर तुला माहिती आहेस ना. प्रसाद घे. युगंधर प्रसाद घेतो आणि त्यातला एक बाईट आहे त्याच बॉक्समध्ये राहतो, कारण त्याला मध्येच फोन आलेला असतो. मग आता इकडे दुसऱ्या बाजूला माई त्याला प्रसाद देऊन आणि उरलेला तुकडा तसाच बॉक्समध्ये घेऊन खाली आलेले असतात. मग आता इकडे लगेचच माई सविताकडे जातात आणि सविताला म्हणत असतात, सविता हे घे, तू सुद्धा प्रसाद घे आणि त्यानंतर आनंदीला सुद्धा तू प्रसाद दे. असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इकडे ती सविता इथे आनंदीला प्रसाद देणार. तेवढ्यातच तिला बाहेर कोणीतरी आवाज देतं. मग आता सविता म्हणत असते, आनंदीताई ऐका ना, हा प्रसाद तुम्हीच घेता का? मला ना बाहेर आवाज आला आहे आणि मला बाहेर जावं लागणार आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, हो सविताताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी घेते ना प्रसाद. असं म्हणून आता आनंदी अंदाजाने त्या बॉक्समधला एक पेड्याचा तुकडा घेते, जो की युगंधरचा अर्धा राहिलेला उष्टा असतो आणि तो प्रसाद आता इथे ती खात असते. आता माई हे सगळं दुरूनच पाहत असतात. माईंनी पाहिलेलं असतं की युगंधरचा राहिलेला तुकडाच इथे आता आनंदीने उचलला आहे. मग आता माई आनंदीकडे येतात आणि आनंदीकडे आल्याबरोबर त्या म्हणत असतात, आनंदी. तेव्हा आनंदी म्हणत असते, हां माई काय झालं, बोला ना, तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा माई म्हणत असतात, बघ ना गं, म्हणजे नियतीचा खेळसुद्धा कसा आहे. अगं तू आत्ता जो प्रसाद खाल्लास ना, हो माई, तुम्ही मंदिरात गेलत्या ना, तो प्रसाद आहे ना तो? हो, पण तू जो तुकडा शिल्लक राहिलेला खाल्लास ना, तो युगंधरचा शिल्लक राहिलेला तुकडा होता. तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे काय झालं, मालक साहेबांनी प्रसाद खाल्ला नाही का, ते बरी आहेत ना? तेव्हा माई म्हणत असतात, अगं तो अगदी बरा आहे, पण तुला गोष्ट सांगू का, तो प्रसाद खात असताना ना अचानकच त्याला एक फोन आला आणि अचानकच त्याला फोन आल्यानंतर ना तो फोनवर बोलायला लागला आणि त्यानंतर योगायोगाने तो प्रसाद पुन्हा तुझ्या हातामध्ये आला, असं माई सांगू लागतात. तेव्हा आनंदीला मात्र फारच आनंद झालेला असतो. आनंदी म्हणत असते, खरं तर असं मी ऐकलं आहे की नवऱ्याचं उष्ट बायकोने खाल्लं तर प्रेम वाढतं. मग आता माई म्हणत असतात, हो, तू जे काही ऐकलंयस ना ते अगदी बरोबर ऐकलेलं आहेस, खरंच आहे, अगदीच. आणि तुमचं नातंसुद्धा असंच त्या नात्याला बहर यावा आणि ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा अगदी त्या पद्धतीनेच व्हाव्यात, असं आता इथे माई बोलू लागतात. आणि आनंदीलासुद्धा फार आनंद झालेला असतो की नकळतपणे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत. खरं पाहायला गेलं ना तर आता बघ ना, बघता बघता माझ्या लेकीला, म्हणजेच इथे आता माझ्या समिधाला वर्ष होते, उद्या त्याचं वर्षश्राद्ध आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, माई मला आशीर्वाद द्या, मी तुमच्या पाया पडते. असं म्हणून आता आनंदी पाया पडत असताना लगेचच इथे मात्र सविताच्या पायाला पाय लागतात आणि त्यानंतर सविता म्हणत असते, काय करताय आनंदीताई, तुम्ही माझ्या का बरं पाया पडताय? तेव्हा आनंदी म्हणत असते, असू द्यावं, काय झालं, माझ्यासुद्धा गोष्टी लक्षात नाही आल्या आणि मी तुमच्या पाया पडले किंवा माईंच्या पाया पडले त्याने एवढा फरक काय पडतो, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्यानंतर पुन्हा आता ती माईंसमोर वागते आणि माईंसमोर वाकून पुन्हा माईंचा आशीर्वाद घेत असते आणि माईसुद्धा तिला भरभरून आशीर्वाद देत असतात. दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. आर्ची ही आता इकडे तिचं कोथिंबर, त्याचबरोबर तिची शेती, ह्या सगळ्या गोष्टी ती करत असते आणि तिची नेहमीप्रमाणेच ती सायकल ती चकाचक अशी धुवून काढत असते. जेव्हा सायकल धुत असते तेव्हा मात्र आबांनी आता इकडे सर्वांसाठी नाश्ता बनवलेला असतो. खरं तर आजोबा असावेत ना तर ते अगदीच ह्या आबा जाधवांसारखे, खरंच नातींवर एवढा जीव आणि त्याचबरोबर नातींसाठी काहीही करायला हे आबा मात्र तत्पर तयार असतात. आता आबांनी इथे आरतीसाठी, त्याचबरोबर आर्चीसाठी
दोघींसाठी दोघींसाठी शिरा बनवलेला असतो आणि दोघींसाठी शिरा उपमा बनवलेला असतो आणि तेव्हा आर्ची म्हणत असते मला असला गुळगुळीत उपमा अजिबातच खायचा नाही असं म्हणून मात्र आर्ची तिथून गायब होत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे सगळेजण म्हणत असतात बघता बघता समिधाला वर्ष झालं, उद्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे, युगंधर सगळं तुला एकटीलाच कसं बरं करावं लागतं. तेव्हा युगंधर म्हणत असतो काळजी करू नको, मी एकटा आहे ना. मग तेवढ्यातच आर्ची तिथे येते आणि आर्ची तिथे आल्याबरोबर आता शिल्पा समोर असते आणि ती म्हणत असते खरं तर मी ना इथे माझी सायकल दाखवण्यासाठी आली आहे. मग शिल्पा म्हणत असते तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली आणि तुझी ती भिकारडी सायकल इथे तू का आणि कशासाठी घेऊन आली आहेस असं इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आर्ची म्हणत असते तुम्हाला माझी सायकल भिकारडी कशावरून वाटती, काय संबंध आहे माझ्या सायकलला तुम्ही भिकारडी म्हणण्याचा आणि खटारा म्हणण्याचा. अहो मला असं वाटतंय की तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे. मग आता शिल्पा म्हणत असते मला आणि मोतीबिंदू कसं काय. मग तेवढ्यातच आर्ची म्हणत असते हो कारण तुम्हाला माझी सायकल खटारा वाटते ना त्यामुळे. तेवढ्यातच आनंदीला लक्षात येतं की आर्ची आली आहे. मग तेवढ्यातच आता तिथे पोह्यांचा घमघमाट सुटलेला असतो. मग आता इथे आर्ची म्हणत असते वाव मस्त घमघमाट सुटलाय पोह्यांचा. मग आता आर्ची लगेच एका प्लेटमध्ये घेते आणि खायला लागत असते. आता युगंधर म्हणत असतो ए चल व्यवस्थित बसायचं आणि शिस्तीत बसूनच पोहे खायचे. तेव्हा आनंदी म्हणत असते अगं आर्ची काय करतेस आणि तेव्हा ती म्हणत असते वा 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 आनंदीताई काय एक नंबर पोहे झालेले आहेत. तेव्हा युगंधर म्हणत असतो तुझ्या आनंदीताईने नाही बनवलेले, सविताने बनवले आहेत बरोबर ना सविता, तूच पोहे बनवलेस ना. मग तर सविता म्हणत असते नाही मालक साहेब. तेव्हा आर्ची म्हणत असते मी तुम्हाला सांगितलं ना की माझ्या आनंदीताईनेच हे पोहे बनवलेत म्हणून, कारण फोडणी अशा शेंगदाण्याची वरून फोडणी आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचं हे पोह्याचं करणं माझी आनंदीताईच बनवू शकते, दुसऱ्या हे कोणालाही बनवता येणार नाही ही मात्र गोष्ट तेवढीच लक्षात ठेवा. आनंदीताईच असे फोडणीचे पोहे आणि वरून शेंगदाणे घालते असं इकडे बोलल्याबरोबर आता युगंधर म्हणत असतो मला एक गोष्ट सांग सविता, त्या दिवशी जे माझ्या टिफिनमध्ये पोहे बनवून पाठवले होते ते कोणी पोहे बनवून पाठवले होते, म्हणजे ते पोहे आनंदीने बनवले होते. म्हणजे नात्यामध्ये इथे नातं टिकवण्यासाठी किंवा नात्यामध्ये मला लपवा छिपवे आणि त्याचबरोबर ह्या अशा खोटे बोलण्याच्या गोष्टी अजिबातच आवडत नाहीत असं म्हणून युगंधर मात्र खात्या ताटावून उठत असतो आणि खात्या ताटावून उठल्यानंतर तो तिथून निघून जात असतो. तेवढ्यातच आता इकडे सगळेजण युगंधरला नाश्ता करून जा असं म्हणत असतात पण युगंधर मात्र अजिबातच 2 घास सुद्धा खात नाही. तेवढ्यातच आपण पाहतो आता इकडे विद्याधरचा पारा चढलेला असतो. विद्याधर धावतच खाली येतो, धनश्री त्याच्या पाठी असते आणि विद्याधर म्हणत असतो माझी दारू कुठे ठेवली आहे, आत्ताच्या आत्ता मला माझी दारू हवी आहे असं म्हणून तो खाली येत असतो आणि सगळीकडे शोधत असतो. आणि शोधत असताना मात्र आनंदीकडे त्याचं लक्ष जातं. आनंदीच्या हाताला धरतो आणि तिला धक्का देत असतो आणि त्यानंतर आनंदी पडणार तेवढ्यातच युगंधर मात्र तिला पडण्यापासून सावरत असतो. धनश्री म्हणत असते अहो तुम्ही असं काय करताय, कारण विद्याधरने पूर्ण किचन अस्ताव्यस्त करून सोडलेलं असतं, पूर्ण किचन त्याने पाडून टाकलेलं असतं आणि काही जरी झालं तरी सुद्धा इथे मला माझी दारू हवी आहे, कुठे ठेवली माझी दारू, मला सकाळी सकाळी जर माझी दारू भेटली नाही तर काय होतं हे चांगलं माहिती ना असं म्हटल्याबरोबर आता लगेचच शिल्पा त्याला समजावत असते. शिल्पा त्याला समजावत असून सुद्धा तो मात्र अजिबात कोणाचं काही ऐकत नाही आणि त्यानंतर पुन्हा आता इथे युगंधर येतो आणि युगंधर म्हणत असतो काय चाललंय तुझं, हे तुझी हे सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली, आत्ताच्या आत्ता इथून बाहेर हो. पण आता मात्र तो बाहेर जात नसतो आणि म्हणत असतो जोपर्यंत मला माझी दारू सापडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, मला माझी दारू हवी आहे. ह्या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इकडे तो म्हणत असतो दादा तू दारू पित नाहीस ना म्हणून तुला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाहीयेत किंवा त्याचं व्यसन काय असतं हे तुला माहिती नाही, तू आत्ताच्या आत्ता बाजूला हो असं म्हणून तो पुन्हा आनंदीकडे जातो आणि पुन्हा आनंदीकडे गेल्यानंतर तिच्या हाताला धरतो आणि हाताला धरूनच असा खूप जोराचा गोल फिरवून तिला धक्का देतो. जेव्हा आनंदीला धक्का देतो त्यावेळेला मात्र आनंदी इथे आता
तिच्या अन्नपूर्णाच्या देवघरासमोर जाऊन तिचं डोकं आपटणार. तेवढ्यातच युगंधर मात्र तिच्या डोक्यासमोर कपाळावर हात ठेवत असतो, जेणेकरून आनंदीला डोक्याला इजा होऊ नये, दुखापत होऊ नये. असं केल्यामुळे आनंदीला लागलेलं नसतं. मग आता सगळेजण पाहतच असतात. आनंदीला धक्काच बसलेला असतो की युगंधरने तिला वाचवलं आहे. मग आता इथे युगंधर तिला म्हणत असतो, तू ठीक आहेस ना पोरी, तुला लागलं तर नाही ना? मग आता इथे आनंदी म्हणत असते, हो मालक साहेब, मी ठीक आहे, मला लागलेलं वगैरे काहीही नाही. असं म्हटल्याबरोबर युगंधर आता सांगत असतो, सविता, इथे ह्या पोरीची काळजी घे, तिला सांभाळ. असं म्हटल्याबरोबर आता विद्याधर तिथून निघून जातो. विद्याधर त्याच्या खोलीमध्ये निघून गेलेला असतो. तर युगंधर आणि शिल्पा सुद्धा तिथून बाहेर पडतात. आता आनंदी आर्चीकडे जाते आणि आर्चीला म्हणत असते, VDS का तू? काय गरज होती तुला पोह्यांचा विषय सगळ्यांसमोर काढण्याची? काय गरज होती? तेव्हा आर्ची म्हणत असते, अगं जे खरं आहे तेच तर मी बोलली ना, तू पोहे बनवले होतेच आणि त्याच गोष्टी मी इथे सांगल्या. मग आता आनंदी म्हणत असते, पण ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच बोलायची काय गरज होती? मालक साहेब उशिराच उपाशीच गेले ना. अर्चे, आत्ता ना काहीच बोलायचं नाही, कळलं का? आत्ताच्या आत्ता घरी निघून जायचं आणि इथे जे काही घडलंय ना ते आबांना तू काहीही सांगणार नाहीस, लक्षात येते का तुझ्या? तेव्हा आरती म्हणत असते, हो पक्का प्रॉमिस, मी ना इथे आबांना काहीही आणि कोणतीही गोष्ट सांगणार नाही. असं म्हणून आरती सुद्धा तिथून निघून जाते. मग आता सविता म्हणत असते, आनंदीताई, तुमच्या आयुष्यात हे सगळं काय चाललंय हो? म्हणजे बघा ना, तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे होत आहेत तेच मला कळत नाहीये. तेव्हा ती म्हणत असते, हे बघा, तुम्ही काळजी करू नका सविता ताई, उलट मला इथे मालक साहेबांचं टेन्शन आलं आहे. अहो, उद्या समिताताईंचं श्राद्ध आहे, सगळी तयारी एकटेच करतायत आणि एकटे काय काय करणार आहेत ह्याच गोष्टी मला इथे समजत नाहीयेत. कसं आणि कशा पद्धतीने हे सगळं काही करायचंय ते सुद्धा माझ्या लक्षात येत नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा मला समिताताईंच्या श्राद्धासाठी जे काही करता येईल ना ते सगळं मी इथे करणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला विद्याधर हा खोलीमध्ये येतो आणि पुन्हा एकदा खोलीमध्ये आल्यानंतर आदळापट आणि ह्या सगळ्या गोष्टी तो करायला सुरुवात करत असतो. तेवढ्यातच आता धनश्री त्याला समजवत असते आणि म्हणत असते, अहो असं काय करताय, जरा तुम्ही शांत बसा ना, ह्या सगळ्या गोष्टी नका ना अशा पद्धतीने करू, मी काय म्हणते एकदा ऐकून तरी घ्या ना. मग आता विद्याधर म्हणत असतो, मी अजिबातच काहीच ऐकून घेणार नाही, कारण हे सगळं कोणामुळे होतंय तर हे सगळं त्या दादामुळे होतंय. अगं त्याला काय करणार, व्यसन म्हणजे काय असेल ते, कारण तो म्हणाला ना की त्याने माझ्या सगळ्या दारूच्या बॉटल ज्या आहेत ना त्या वतून दिल्या आहेत आणि त्याला काय करणार हे सगळं, त्याला ना इथे दारूचं व्यसन नाही ना त्यामुळे. मग आता शिल्पा इथे धनश्री म्हणत असते, अहो तुम्ही माझं ऐका ना, भाऊजी दारू पित नाहीये त्यामुळे त्यांना ते व्यसन काय असतं ह्या गोष्टी समजत नाहीत, पण मी आहे ना, मी तुम्हाला त्या व्यसनापासून दूर करेल ना, तुम्ही मला वेळ तर देऊन बघा ना, मला माझ्यासोबत तुमची रात्र एक घालून तरी बघा ना, मी तुम्हाला माझ्या रंगात एवढी रंगवून टाकेल की तुम्हाला त्या दारूचं लक्ष सुद्धा होणार नाही. असं इथे धनश्री बोलू लागते आणि तेव्हा त्याला पाठीमागून मिठी मारत असते. तेव्हा आता विद्याधर अजूनच चिडतो. तो तिला सरळ सरळ धक्का देतो, बाजूला करतो आणि म्हणत असतो, तुला मी किती वेळा सांगितलंय की अशा पद्धतीने मला तू मिठी मारायची नाही आणि माझ्या जवळ सुद्धा यायचं नाही. एकदा काय अनेकदा मी तुला ह्या गोष्टी सांगितल्यात, पण तुला काही समजतच नाही ना. आता तो युगंधर दारू पित नाही ना, आता बघच मी त्याला कशा पद्धतीने दारू पाजतो आणि कशा पद्धतीने त्याला बदनाम करतो हेच मला बघायचं आहे. असं म्हणून धनश्री म्हणत असते, तुम्ही नेमकं काय करणार आहात? तेव्हा तो म्हणत असतो, आता बघच मी काय करतोय तो. असं म्हणून ताबडतोब युगंधर आता लगेच इथे विद्याधर आता लगेचच ऑफिसमध्ये कॉल करतो. जेव्हा विद्याधर ऑफिसमध्ये कॉल करतो आणि कॉल केल्यानंतर पिऊनला म्हणत असतो, माझं एक खूप महत्त्वाचं काम आहे, आत्ताच्या आत्ता ते करायचं आहे. युगंधरच्या इथे सरबताच्या ग्लासमध्ये काही करून दारू पाजायची आणि त्याला दारू पाजूनच त्याला हैराण करून सोडायचं आहे आणि हे सगळं कामाचा बदल्यात मी तुम्हाला खूप सारे पैसे सुद्धा देईल, असं सुद्धा तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भाग खूप सुंदर आहे बरं का. तो प्रोमो तर त्यांनी पुढे थोडासा घेतलाच आहे, पण त्याहीपेक्षा आणखी थोडंसं पुढे त्यांनी खेचलं आहे, कारण आता इथे आनंदी आणि त्याचबरोबर युगंधरचं नातं हळूहळू पुढे जाताना आपल्याला दिसतंय. कारण इथे आता हा जो काही युगंधर आहे ना त्याने आनंदीचा चांगुलपणा पाहिलाय आणि आनंदीचा चांगुलपणा पाहिल्यानंतर त्याला आता इथे आनंदीला खूप छान वाटत आहे, गायलेला आहे तिचे गुण आणि ते सगळं काही युगंधरने दारूच्या नशेत का होईना पण सगळं काही केलेलं आहे. तर आता आपण पाहतो इथे युगंधर ऑफिसमध्ये असताना पिऊनने मात्र त्याचं काम केलेलं असतं आणि इथे युगंधरला दारू पाजलेली असते. जेव्हा युगंधरला दारू पाजतो त्यावेळेला आता युगंधरचं डोकं जड होऊ लागलेलं असतं आणि युगंधरचं डोकं जड झाल्यानंतर आता आपल्याला असं पाहायला
मिळतंय की इथे जेव्हा युगंधर दारूच्या नशेत घरी येतो तेव्हा आनंदी हॉलमध्येच असते. आनंदी मात्र पडणाऱ्या त्या युगंधरला आवाज देत असते, आधार देत असते आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो मला इथे वर जाणं शक्य नाहीये. मग आता आनंदीचा हात धरून तसाच तो युगंधर सोफ्यावरती झोपलेला असतो आणि सोफ्यावर फक्त झोपत नाही प्रेक्षकांनो, तर तो म्हणत असतो आनंदी आनंदी तुला एक गोष्ट सांगू का, तू खूप चांगली पोरगी आहेस ग. तुला सांगतो तुझ्यासारखी मुलगी शोधून सापडणार नाहीये. तू खूप चांगली आहेस. तुझे गुण त्याचबरोबर इथे तू जशी माझ्या आयुष्यात आलीस ना तेव्हापासून माझ्यामुळे तुला त्रासच झालेला आहे आनंदी. मी तुझ्यासोबत फार चुकीचा वागतोय, मी तुझा रागराग करतोय, मी तुझ्यावर ओरडून बोलतोय, ह्या सगळ्या गोष्टी करतोय, पण तू खूप चांगली आहेस आनंदी. असं युगंधर आता इकडे दारूच्या नशेत बोलत असतो आणि आनंदी मात्र ऐकत असते. युगंधर शेवटी आनंदीचा हात डोक्याखाली घेऊनच झोपलेला असतो आणि त्यावेळेला आनंदी रडत असते. हे युगंधरचं तिला एक हळवं रूप, एक हळवी बाजू तिला आज इथे दिसलेली आहे आणि त्यामुळे मात्र आता आनंदीला भरून आलेलं असतं. आता ही रात्र अशीच जाते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शिल्पा तिचं आटपून खाली येते, खाली आल्यानंतर पाहते तर हा असा प्रकार, हा सीन तिला तिच्या डोळ्यासमोर दिसतो आणि डोळ्यासमोर युगंधरने आनंदीचा हात धरून तो झोपला आहे. अगदी दोघे एवढ्या जवळजवळ आता आहेत. ही गोष्ट पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला ही मालिका कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा आनंदी.